नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे बघा। आता अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे आणि अर्ज पडताळणी सुरू झाल्यानंतर लगेच तिथं यादी तयार करत आहेत आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही मी तुम्हाला सांगणार आहे। कारण यादी आता कशी बनवली जात आहे हेही तुम्हाला मी सांगत आहे आता, त्यामुळे तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळणार आहे। नवीन 4 नियम जे आहेत ते आता आजपासून लागू केले जाणार आहेत। 3 जानेवारी आज फायनल असणार आहे, कारण आज अर्ज पडताळणी लक्षात घ्या। आता जे पैसे आहेत ते कसे येणार आहेत तुम्हाला सांगतो। आता आज 10 ते 12 लाख लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये त्या ज्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र होतील त्या लाडक्या बहिणींची यादी तयार केली जाणार आहे आणि त्याच्यात ते तुमचं नाव असणार आहे का मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याच खात्यात आणि जिल्ह्यात पैसे हे जमा होणार आहेत आणि याच बहिणीला पैसे सुद्धा येणार आहेत। ते मोबाईल एक आहे ते आपलं चेक करा, मेसेज तुम्हाला येणारच आहे। परंतु काही महत्त्वाचे आता एक तुम्हाला मी नियम सांगणार आहे, कारण काल अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना ते सांगितलेलं आहे। काय म्हणाले आहेत ते आपण बघणार आहोत। बघा त्या काय म्हणाले आहेत तुम्हाला मी सांगतो। 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आता मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणी आता याच लाडक्या बहिणी ठरणार अपात्र। बघा या कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत याची मी तुम्हाला यादी सांगणार आहे। बघा पूर्ण यादी देणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपलं नाव आहे का या अपात्र यादीमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण याच्यावरती ठरणार आहे तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार आहे का आणि इथून पुढचे सगळे हप्ते तुम्हाला येणार आहेत का, यासोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत का हे सुद्धा याच्यावरती ठरणार आहे। कारण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेत अपात्र राहिलात तर तुम्हाला गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार नाहीये, कारण जे लाडकी बहीण तिथं लाडकी बहीण योजनेत पात्र आहे अशाच महिलांना तिथं मोफत गॅस मिळत असतो, तुम्हाला हे माहीत आहे। त्यामुळं हे दोन्ही गोष्टी याच्यावरती निर्भर आहेत। जर तुम्हाला असं पाहिजे असेल की जर तुम्हाला गॅस पण पाहिजे तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय तर लाडकी बहीण योजनेचा सुद्धा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे। आता तुम्हाला जर वाटत असेल की फायदा मिळायला हवा तर मी काही गोष्टी सांगतोय ते तुम्हाला इथं बघा करायच्या आहेत। पहिली गोष्ट आता मी तुम्हाला यादी सांगणार आहे, व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पहा एवढी विनंती, कारण तुम्ही काय करताय व्हिडिओ पळवत बघताय आणि तुम्हाला डिटेल माहिती तिथं मिळत नाही। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वाची माहिती आणि अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे म्हणजे आहे ते बघा, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा आता झालंय असं की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना निघाली होती आपण जुलैमध्ये फॉर्म भरले होते बरोबर, आणि जुलैमध्ये आता भरपूर कुटुंबाचं जे उत्पन्न होतं ते 2.5 लाखापेक्षा कमी होतं बरोबर। परंतु आता असं झालंय की काही त्यातल्या कुटुंबातल्या व्यक्तींना हे सरकारी खात्यामध्ये नोकरी लागलेली आहे। काही लाडक्या बहिणींच्या घरातली लोक IT सेक्टरमध्ये लागलेले आहेत, म्हणजे इंजिनियर झालेले आहेत, काही डॉक्टर झालेले आहेत। तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता यांचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा पुढं गेलेलं आहे। मग आता हे कसं कळतं तर हे कळतं इन्कम टॅक्समुळं बरोबर। इन्कम टॅक्सचा जो टप्पा आहे याच्या थ्रू कळतं। तुमचं पॅन कार्ड जे आहे ते पॅन कार्ड थ्रू कळतं। तुमचं जे पॅन कार्ड आहे बघा त्याला इन्कम टॅक्स लिंक असतं, याच्यासोबत तुमचं आधार कार्ड आहे ते त्यांच्याकडे आहे। त्यामुळं ते सरकारकडे निवेदन करत आहेत की आधार कार्डचा ॲक्सेस त्यांना द्यावा, म्हणजे ते चेक करू शकतात की कोणाच्या बँकेत म्हणजे किती पैसे आहेत, की कसं ट्रान्झॅक्शन्स होतं हे सगळ्या गोष्टी त्यांना कळणार आहेत। त्यामुळं त्या ज्या लाडक्या बहिणीचं आता वार्षिक उत्पन्न वाढलेलं असेल त्या लाडक्या बहिणीचं नाव हे यादीतून काढलं जाणार आहे।
दुसरं महत्त्वाचा निकष बघा, ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. मी तुम्हाला वारंवार सारखं सांगत होतो की मित्रांनो, आधार कार्ड अपडेट करा. जर काही माहिती चुकीची असेल तर अपडेट करा, फ्री आणि मोफत होतं त्यावेळेस. पण तुम्ही काही आपलं व्हिडिओ बघितलाच नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा जा मी जे माहिती सांगतोय ती, कारण खूप महत्त्वाची माहिती मी देत असतो आणि एकमेव माहिती देणारा आपला हा यूट्यूबवरील चॅनल आहे, जो खरी माहिती आणि पुराव्यासहित माहिती देत असतो. बघा, आता तुम्हाला मी सांगतोय, जर तुमचं बँकेत नाव, समजा की तुमचं नाव बँकेत आहे लक्ष्मी किंवा तुमचं नाव असेल दुसरं काहीतरी राणी समजा, आणि तुमचं आधार कार्डवरती नाव आहे दुसरंच काहीतरी आणि तुमची स्पेलिंग मिस्टेक आहे. समजा आता राणी नाव आहे तुमचं, RAANI असं तुमचं स्पेलिंग आहे बँकेत आणि तुमचं आधार कार्डवरती RANI आहे, तर इथं स्पेलिंग मिस्टेक कुठेतरी आहे, AA इथं नाही आहे. त्यामुळं हे तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होणार आहे. एक तर तुमचं आधार कार्डवरचं नाव तरी नीट करा, नाही तर बँकेचं नाव तरी नीट करा. तर सोपं असं आहे की तुम्ही आधार कार्ड अपडेट करा, 2 मिनिटात अपडेट होतं. आधार कार्डवरचा पत्ता, बँकेवरील पत्ता, आधार कार्डवरील नंबर, मोबाईल नंबर किंवा तुमची जन्मतारीख ही पूर्णतः बँक खात्याबरोबर सेम पाहिजे. जर नसेल तर तुमचा प्रॉब्लेम तिथं होणार आहे आणि तुमचं नाव तिथून वगळलं जाणार आहे. पुढचं बघा, तिसरा निकष काय आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी करणे ज्याच्या नावावर 4 चाकी असेल त्यांना योजनेतून बाद केलं जाईल. बघा, आता स्वतः तुम्ही ऐकलंय की आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत की आम्ही RTO कडून डेटा घेणार आहोत. कारण आता काही कुटुंबांनी नवीन वर्ष असू द्या, दिवाळी असू द्या, या काही महिन्यात नवीन गाड्या घेतलेल्या आहेत किंवा जुन्या गाड्यांची सुद्धा खरेदी विक्री भरपूर झालेली आहे. तर त्यांना असं म्हणायचं की आता ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत ते कुटुंब आता 2.5 लाखांपेक्षा जास्त कमवत असतील, त्यामुळेच ते गाडी घेऊ शकले. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की ज्यांच्याकडे आता 4 चाकी असेल आणि ज्याला नोकरी असेल अशी लाडकी बहीण आता लाडकी राहणार नाही, तिची जी नाव आहे यादीतून हे काढलं जाणार आहे. आणि हे खरं आहे मित्रांनो, आपण व्हिडिओ बघितलाय, 100% तुमचं नाव यादीतून काढलं जाणार आहे आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा मिळणार नाहीये. आता पुढचं जे राहिलं अजून एक निकष आहे ते म्हणजे शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेतल्यास सुद्धा, जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर हे 4था नियम आहे बघा. जर तुम्ही कुठल्या इतर शासनीय योजनेचा लाभ घेत असाल, जसं संजय निराधार गांधी योजना असेल, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर लॉग इन केलं तर तिथे तुम्हाला संजय गांधी आणि यस दिसतं बघा. ज्यांच्या पुढे यस दिसेल त्यांना आता जानेवारीचा हप्ता हा मिळणार नाहीये आणि हे 100% खरं आहे. या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरणार आहेत आणि या लाडक्या बहिणी आता अपात्र असणार आहेत, या आता लाडक्या राहणार नाहीयेत आणि हे खरं आहे. त्यामुळं जर तुम्ही आता मी जे सांगितलंय, जर तुमचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन नसेल, जर तुमचं वार्षिक कुटुंब जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी कमवत असेल, तुमचं आधार कार्डवरतील नाव, बँक खात्यावरचे नाव सेम असेल किंवा तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर तुमचं यादीत नाव असणार आहे आणि आज पैसे तुम्हाला येतील, कारण अर्ज पडताळणी सुरू आहे. आणि जर तुमचं नाव जर तुम्ही कुठल्याही एका जरी नियमांमधून बाहेर पडला तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत. आजच काय, तुम्हाला आता इथून पुढचे पैसेच येणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना एवढंच सांगतोय की जे मी आता चेकलिस्ट सांगितली ती चेकलिस्ट तुम्हाला तिथं सगळ्यात महत्त्वाची चेकलिस्ट आहे. जर तुमचं एका जरी नियमात तुम्ही बाहेर पडला तर तुम्ही इथून पुढे बाहेर पडणार आहात, तुम्हाला कुठल्याही योजनेचा इथून पुढे फायदा मिळणार नाही. त्यामुळं व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. 4 चाकी वाहन ज्याच्याकडे आहे त्याला तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता फेस करावा लागणार आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. जर तुम्ही सगळ्या नियमांमध्ये बसला तरच आज पैसे येतील तुम्हाला, कारण तुमची यादीत नाव असणार आहे आणि 100% तुम्हाला पैसे येतील. परंतु जर नाही आले तर समजून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे की आपण नियमात बसतोय का नाही हे सांगायची काही गरज नाही. प्रत्येकाला आपली कुटुंबाची आर्थिक स्थिती माहिती आहे. त्यामुळं काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.